छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये जे GVPR जी कंपनी आहे यांनी जेव्हापासून या शहरात पाणी पुरवठ्याचं काम गल्लोगल्ली सुरू केलेलं आहे, पण ह्या कंपनीनं आतापर्यंत असा एकही वार्डाने तो कंप्लीट केला. कोणत्या वार्डात 25%, कुठं 10%, कुठं 20%. आणि शासनाला या अहवाल सादर करता की आम्ही इतक्या कोटीचं काम केलं. याने आतापर्यंत 1600 करोड रुपये उचललेले. ठीक आहे, त्यांच्या कामाचे ते पैसे उचलणार, त्यात आम्हाला काही घेणं देणं नाही आहे. परंतु माझ्या वार्डामध्ये जवळजवळ 9 ते 10 महिने झाले यांनी जे खड्डे खोदलेले ते धोकादायक खड्डे, त्याच्यात आतापर्यंत बरेचसे नागरिक पडून जखमी झाले, कोणी फ्रॅक्चर झालं. आता एवढा मोठा खड्डा आहे त्या सान्या मोटरसमोर, त्या जर एखादा व्यक्ती पडला आणि तो जर वारला तर ती जिम्मेदारी कोण घेणार आहे? संसार उघड्यावर पडला एखाद्या बाईचा, आणि छोटे मुलं बाळ उन्हात पडलं तर याला कोण सांभाळणार आहे? या कंपनीला कुठल्याही लोकांचा काहीच देणं घेणं नाही आहे. कोणी मरो पडो काही हो, लोकांच्या घरासमोर यांनी बरेचसे खड्डे खोदून ठेवलेले. आणि 6-6 महिने आम्ही वारंवार सांगून यांचं काही आग्रावाला असेल, खलील आहे का कोळी का कोणीच फोन घेत नाही. यांचं कोणताही अधिकारी फोन घेत नाही. यांचे जे काय छोटे मोठे इंजिनियर आहे, JE आहे, यांना हे काम सोपवतात आणि त्यांच्यावर लोक हल्ला करतात. परंतु ते आम्हाला सांगतात की आम्हाला मोठ्या अधिकाऱ्याने काही जिम्मेदारी दिलेली नाही आहे, आम्ही हे काम करू शकत नाही. मग जर हे जिम्मेदार अधिकारी फोन घेत नाही तर मग आम्ही कोणाकडे जायचं? असा प्रकार घडत आहे, याबद्दल आपण काय लेखी देत आहात? बोला जे तुम्ही लेखी हां. ते बोला ना. माननीय नगरसेवक दामोअण्णा शिंदे यांच्या ज्या 5-6 मागण्या आहेत ह्या येणाऱ्या 8 दिवसात त्या प्राधान्यानं पूर्ण करून देण्यात येतील. पण आता त्यांनी पवित्रा घेतलेला आहे की आजच्या माझं काम सुरू झाल्याशिवाय मी जाणार नाही. त्यांनी जे सांगितलेलं आहे ह्या कामाच्या संदर्भातलं, तर हे काम आज सर्व चालू होतील आणि हे येणाऱ्या 8 दिवसामध्ये काम पूर्ण होऊन जाईल सर्व. काय नाव आपलं? मी महेश दुसे, वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक म्हणून काम करतो GVPR कंपनी. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.